बसा तिकडे बस. जवळपास 60-70% तरी मला आता 5 वर्षापूर्वी केली होती. पायाच्या मध्ये तिथं यल पडलं आणि तिथला पोर्शन कट केल्यामुळे आता तिथं मारणार आहे आणि मग राईट साईडला पण जिम लागते तिथं टाकून काय फायदा नसतात तुमचा ना. इथं सीटामध्ये प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम आहे कमरेचं. तुम्हाला इथं ऑपरेशन करून काही फायदा दुष्काळात झाला. त्रास हा पाय पूर्ण दुखत होता आणि पायावरती वजन वगैरे म्हणजे चालता येत नव्हतं किंवा असं उभंही राहता येत नव्हतं, जेवण बसता येत नव्हतं. गेले 1 महिना मी पूर्णपणे झोपूनच होतो आणि जेवण पाणी वगैरे सगळं झोपून होतं. आणि मग तुमची ऑनलाईन आम्हाला इंस्टाग्रामला तुमची सेम पॅरलल सोलापूरचा एक मुलगा होता, त्यालाही सेम असा त्यानं हेवी वेट उचललं होतं. बरोबर. त्याचं पाहून रील मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला इकडे. बरोबर. कारण डॉक्टर म्हणत होते ऑपरेशनच करा, पण ऑपरेशनपेक्षा केव्हाही बेटर वाटतंय. बरोबर. आता किती आराम वाटतोय तुम्हाला? जवळपास 60-70% तरी मला आता रिलीफ वाटतं. हां, जवळपास चालायला सोपं. हो, चालायला सोपं वाटतंय मला. चित धरून आणलं होतं. येस. आता थोडंसं जोरात चालून बघा बरं, काय वाटतंय तुम्हाला? थोडं अजून हे आहे पण आता बऱ्यापैकी. सो ऑपरेशन टाळण्यासाठी पहिल्यांदा इथे येऊन जावं. जर नाही झालं तर मग शेवटचा पर्याय ऑपरेशन आहे. ऑपरेशन हे लास्ट पर्याय. येस. मला स्ट्रेचरवरती होतं, मी स्ट्रेचरवरनं डिस्चार्ज घेतलाय. मला उठता बसता येत नसताना आम्ही डिस्चार्ज घेऊन आम्ही घरी नाही म्हणून ऑपरेशन घरी गेलो होतो. म्हणजे हा करायचंच नाही. आता काही चांगलं होत नसलं असेल तर त्रास सहन केलेला केव्हाही चांगलं, नाहीच झालं तर मग शेवटी बघू आपण. बरोबर. ऑपरेशन हे शेवटचा लास्ट पर्याय असावा. याला कुठल्याही प्रकारचं एक्सरे MRI ची आवश्यकता भासत नाही. आपण लक्षणानुसार पर्यायी उपचार करत असतो. दिसतं कसं त्याच्यावरती उपचार करतो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.